नमस्कार, स्वागत आहे तुमचं तन्वी क्रिएशनमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये कटोरी ब्लाऊजचं पेपर पॅटर्न न काढता डायरेक्ट कापडावर पूर्ण कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ हा पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ जराही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा। चला तर मग सुरुवात करूया। यासाठी ब्लाऊजची उंची आहे 12, उंची अधिक 1 इंच घेतलेला आहे। शोल्डरचं माप हे 5 इंचावरती मार्किंग केलं। मुंडा 5 इंच घेतलेला आहे। छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच, छाती आहे 32, त्याचा चौथा भाग आहे तो 8 अधिक 1.5, 9 9.5 वर मार्किंग केलं। आतमध्ये 1 इंच मुंड्याला जी लाईन ओढली होती त्याचा सेंटर काढला आणि अशा पद्धतीनं पाठीमागचा आणि पुढचे दोन्ही आकार हे दिलेले आहे। गळ्याचा आकार, गळा रुंदी 2.25 इंच घेतलेली आहे। पुढचा गळा आहे 5.5 आणि अशा पद्धतीनं पुढचा गळा मार्किंग करून घेतला। कमरेचा चौथा भाग अधिक 2.5 इंचावरती मार्किंग करून अशा पद्धतीनं लाईन ड्रॉ केली। नंतर आपण ब्रेसपट्टीसाठी 3 इंच आणि 2.5 इंचावर मार्किंग करून अशा पद्धतीनं ब्रेसपट्टीचं मार्किंग केलं। आता आपण मुंड्याची जी लाईन ओढली होती ती बरोबर सरळ लाईन ओढून घेतली। टक्स पॉईंट याचा 9 आहे, 9 अधिक अर्धा 9.5 वर आणि 2.5 इंचाचं मार्किंग अशा पद्धतीनं करून ही कटोरीचा आकार देऊन घेतला। ही आपली कच्ची कटोरी तयार होईल। पाठीमागचा आणि पुढचा आपण एकत्र भाग कट करत आहोत, त्यामुळं अशा पद्धतीनं खाली या डबल घडी ही आहे, खाली एक आणि वरती एक। आता आपण गळा रुंदीच्या तिथे एक कट दिला। अशा पद्धतीनं आपण ब्रेसपट्टी कट करून घेतली। पाठीमागचा हा भाग हा वेगळा झाला। आता पुढच्या भागातून आपण गळा कट केला, नंतर ही कटोरी कट केली। कटोरी आपण वाढवणार आहे कापडावरतीच। मुंड्याचा पुढचा आकार हा कट करून घेतला। आता आपण पाठीमागच्या गळ्याचा आकार देणार आहोत, ज्याच्यासाठी पाठीमागची बाजू घेतली। पाठीमागचा गळा 8 इंच, खालच्या साईडला 2.5 इंच आणि वरती 2.25 अशा पद्धतीनं मार्किंग करून हे गळ्याचा आकार देऊन घेतला आणि तो कट केला। पाठीमागचा टक्स, आता आपण पाठीमागचा टक्स टाकण्यासाठी काय करणार आहे, छातीचा 10वा अधिक अर्धा, छातीचा 10वा येतो आहे आपला 3.25 आणि अर्धा 4.25, म्हणजे 4.25 इंच लांबी आणि उंची 4 इंच घेतलेले आहे। आता आपण बाहीचं कटिंग करणार आहे। हे तिरकस अंतर मोजायचं। हे आलं 7 आणि उंची आहे 8 अधिक 8.5 घेतली आणि इथून आपण 3.5 वरती कॅप हाईट ठेवली। याची उंची अधिक अर्धा इंच घेतलेला आहे। कॅप हाईट मी 3.5 ठेवलेली आहे आणि इथून हे अशी लाईन तिरकी आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आणि वरून 1 इंच मार्किंग करून आणि साईडनं 1 इंच मार्किंग करून याचे आपल्याला 3 भाग करायचे। अशा पद्धतीनं 3 भाग करून खालच्या साईडनं आणि अर्धा आणि वरच्या अर्धा अशा पद्धतीनं मार्किंग करून स्लीव्ज आपल्याला कट करून घ्यायची। ही आपली स्लीव्ज कटिंग करून झालेली आहे। आता या स्लीवचा पुढचा आकार आपण कट करून घेतला। ही झाली आपली आणि सेंटरला एक कट दिला। अशा पद्धतीनं स्लीवचं कटिंग झालं। आता आपण कटोरीचं कटिंग करणार आहोत। याच्यासाठी तुम्हाला मी व्हिडिओमध्ये बघत असाल त्या पद्धतीनं तिरक्या पद्धतीनं ही अशी कटोरी ठेवायची आहे आणि आपण आता त्याला वाढवणार आहोत। ही आपण आहे तशी अगोदर याच्यावरती ड्रॉ करून घेतली, नंतर याचा सेंटर काढला, इथून पुढं 1.5 इंच वाढवला आपण आणि अशी लाईन तिरकी ओढून घेतली। इथून खाली 2.25 आणि इथून हे आपण इकडं लाईन ड्रॉ केली। नंतर आपण इकडं जे अंतर येईल हे 4.5 आलं, मग इकडं बी मी 4.5च घेतलं आणि अशी लाईन ओढून घेतली आणि वरून असा 1/2 इंच वरती सोडून असा कटोरीचा आकार दिला। ही झाली आपली कटोरी तयार। ही खूप सोपी पद्धत आहे, यामुळं तुमचं काम हे खूप सोपं होणार आहे। हे कटोरीचं कटिंग आपण कट करून घेतलं। अशा पद्धतीनं आपली कटोरी कट करून झाली। आता मेन कापडावरती अस्तर ठेवून त्याच्या मापात आपण कापड कट करून घ्यायचं आहे। आता याच्यासाठी मी पाठीमागचा भाग घेतलेला आहे। कापडावरती अस्तरचा भाग ठेवून खालच्या साईडला 1/2 इंच मार्जिन सोडून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। सगळीकडं एक लक्षात ठेवायचं आहे की सगळीकडं अंतर हे सारखंच आलं पाहिजे, मार्जिन कमी जास्त नाही सुटलं पाहिजे, म्हणजे 1/2 इंचाचीच टिप सगळीकडं आली पाहिजे।
आणि गळ्याच्या बाजूनेही आपण पाव इंच अंतर ठेवूनच टिप टाकून घेणार आहोत. यामुळं काय होतं की तुमचं म्हणजे पूर्ण शिलाई दिसायला पण खूप छान दिसते आणि कमी जास्त नाही झाल्यामुळं परफेक्ट असं तुमचं फिटिंग पण येतं. आतला जो कापडाचा भाग आहे तो आपण कट करून घेऊया. एक्स्ट्राचं कापड कट करायचं. छोटे छोटे कट्स याला देऊन घ्यायचे, जेणेकरून आपण ज्यावेळेस हे पलटी करू त्यावेळेस ते सहजरित्या पलटलं जाईल. हे आपण पलटी करून घेतलं. याला आपण कमरपट्टी लावणार नाही आहोत. कमी वेळात आपण जास्तीत जास्त ब्लाऊज कसं शिवायचं हे यामधून आपण बघणार आहोत. यासाठी आपण याला कमरपट्टी लावलेली नाही आहे. काहीही प्रॉब्लेम येत नाही. याच्यासाठी आपण हे सगळं अगोदर आपण मार्किंग करून घेतलं होतं. त्यामुळं परत आपल्याला मार्किंग करत बसायची काही गरज नाही आहे. त्यामुळे मी टक्सचं मार्किंग घेऊन घेतल्यामुळं आता मला ते खूप सोपं जातं आहे. अशा पद्धतीनं पाठीमागचा टक्स टाकून घ्यायचा आणि वरून एक स्टिच टाकून घ्यायची. म्हणजे खालची जो आपण टक्स टाकला होता त्याच्यावर ती शिलाई ही लवकर निघणार नाही. अशा पद्धतीनं पाठीमागची साईड तयार झालेली आहे. याच्यासाठी आपण वरून एक शिलाई देऊन घेऊ, जेणेकरून हे फिनिशिंगमध्ये व्यवस्थित असं दिसेल. शिलाई मारताना बरोबर एकसारखी मारायची आहे, कमी जास्त अंतर सुटून द्यायचं नाही. हा झाला पाठीमागची बाजू. आता आपण स्लीव्ज घेणार आहोत. याच्यासाठी अस्तर ठेवून घेणार आहे. त्याच्या पुढं आपण पाव इंच अंतर सोडून शिलाई मारून घेणार. लगेचच आपण दुसरी स्लीव्ज घेऊन त्याच्यावरती सुद्धा अस्तर ठेवून अशा पद्धतीनं पाव इंच अंतर सोडून आपण शिलाई मारून घेणार आहोत. नंतर आपण अस्तरच्या कापडावरती दाबटीप देऊन घेणार आहोत. याने काय होतं की फिनिशिंगमध्ये तुमचं काम होतं आणि बाही तयार करून घेणार आहोत. आता आपण कटोरी घेऊया. कटोरी एक्स्ट्रा कापडावरती ठेवून अशा पद्धतीनं त्याच्यावरती कच्ची टीप टाकून घेणार आहोत. मोठी टीप टाकून घ्यायची, म्हणजे काम करायला खूप सोपं जातं, पटकन होतं. नेहमी लक्षात ठेवायचं की जोडताना मोठी म्हणजे मोठी शिलाई मारायची. आता आपण कटोरीचा टक्स 1.5 आणि 2.25 अशा पद्धतीनं हा टक्स घेतला आणि हा टक्स देऊन घेतला. आपण हा कटोरीचा टक्स दिला. तुम्ही पाहू शकता की किती छान असं याचा पफ हा तयार झालेला आहे. दोन्ही पण आपण अशाच पद्धतीनं तयार करून घेणार आहोत. हे झाले आपल्या दोन्ही साईडच्या कटोऱ्या. आता आपण साईडचा पार्ट घेऊन त्याच्यावरती अशा पद्धतीनं आपण टिप टाकून घ्यायची. टिप टाकताना लक्षात ठेवायचं आहे कापड कुठेही ओढलं जाणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. कापड ओढलं की ते कमी जास्त होणार आणि फिटिंगला पण प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणून कापड ओढायचं नाही आहे. एकदम असं कापड नुसतं जोडून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं साईडचा पार्ट जोडून घ्यायचा आणि डबल टिप टाकायची, नेहमी लक्षात ठेवायचं. आता आपण खालची ब्रेसपट्टी जोडणार आहोत. अस्तरची बाजू अस्तरवर आणि मेन कापडाची बाजू मेन कापडावर अशा पद्धतीनंच आपल्याला ठेवायचं आहे. आणि हे असं खालच्या साईडला एक आणि वरच्या साईडला एक, म्हणजे अस्तर ती वरची आणि खाली मेन कापडाची पट्टी ठेवून घेतली. ह्याच्यामध्ये वरचा भाग तो मध्ये गुंडाळायचा आणि खालच्या साईडला टीप टाकून घ्यायची. एक लक्षात ठेवायचं आहे की टीप फक्त अस्तर आणि कापडाच्यावरच आली पाहिजे. मधलं जे कापड आपण घेतलं होतं त्याच्यावरती येता कामा नये आणि हे कापड आतून बाहेर काढायचं. हे अशा पद्धतीनं ही ब्रेसपट्टी आपण लावून घेतलेली आहे. दिसायला पण खूप छान असं दिसतं आणि फिनिशिंगमध्ये आपलं काम होतं. आता आपण 2.5 इंचाच्या 2 पट्ट्या घेणार आहोत. हा बटनाचा ब्लाऊज आहे, त्यामुळं मी याला खालच्या साईडनं फोल्ड केलं, याला अस्तर लावून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीनं डबल फोल्ड करून टीप टाकून घ्यायची आहे. ही बटनपट्टी आहे. या बटनपट्टीवरती आपण बटन बसवणार आहोत. अशा पद्धतीनं हे एक्स्ट्राचं कट करून घेतलं. आता आपण ह्याला काचपट्टी बसवणार. याच्यासाठी आपण 2.5 इंचाची पट्टी घेतलेली आहे. फोल्ड केली खालून, याला अस्तर नाही लावायचं. याच्यावरती दाबटीप द्यायची
आणि आतमधल्या बाजूला असं फोल्ड करून त्याच्यावरती टिप टाकून घ्यायची. अशा पद्धतीने आपण टिप ही झाली आपली दोन्ही साईडची काच आणि बटनपट्टी तयार. आता आपण गळ्यासाठी असा क्रॉसपट्ट्या काढून घेणार आहोत 1-1 इंचाच्या आणि 1/2 इंच शिलाई द्यायची आहे त्याच्यावरती. आणि अशाच पद्धतीनं आपण या गळ्यावरती ठेवून पुढचा गळा हा तयार करून घेणार आहोत. आपण पाठीमागचा गळा हा पलटी केला होता, त्यामुळं आपण पाठीमागं काय गळा आपला रेडी तयार झालेला आहे. पण पुढच्या साईडला आपण अशा पद्धतीनं पट्ट्या जोडायच्या आहेत, कट द्यायचे आहेत आणि जोडून घ्यायचं आहे. दोन्ही तयार करून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीनं तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता त्या पद्धतीनंच तुम्हाला टिप टाकायची आहे. तरच तुमचं ते फिनिशिंग खूप असं छान असं दिसणार आहे. तुम्ही बघू शकता की मी कशा पद्धतीनं अगोदर काय केलं आहे की जी पट्टी होती आपण जोडलेली ते पाठीमागच्या भागावर अशा पद्धतीनं ठेवून त्याच्यावरती डबल टिप टाकून असं करायचं आहे. त्यामुळं काय होतं आहे की छान असं फिनिशिंगमध्ये तुमचं काम हे दिसणार आहे. दोन्ही बाजूलाही तसंच करायचं आहे. आणि मग ती पट्टी आतमधल्या साईडला फोल्ड करून त्याच्यावरती तुम्हाला टिप टाकायची आहे. तिथं तुम्ही कच्ची टिप टाकू शकता किंवा पक्कीही टाकू शकता. नंतर तुम्हाला तिथं हात शिलाई करून घ्यायची आहे, जेणेकरून प्रोफेशनल असं तुमचं काम हे दिसणार आहे. हे आता आपण बाही जोडून घेणार आहे. याच्यासाठी दोन्ही चेक करून घ्यायचं की आपला मुंडा व्यवस्थित आहे का, स्लीव्ज व्यवस्थित आहे का. चेक केल्यानंतर सेंटर काढायचा, बरोबर सेंटरला सेंटर जोडून अशा पद्धतीनं बाही ही जोडून घ्यायची. बाही जोडताना पण ओढायची अजिबात नाही आहे, नाहीतर काय होतं खेचल्यासारखं होतं. तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन मिळेल. बेल आयकन प्रेस करायला सुद्धा विसरू नका. अशा पद्धतीने याच्यावरती डबल शिलाई आपल्याला मारून घ्यायची आहे. आता आपण याला फिटिंग म्हणजे लॉक करणार आहोत. त्याच्यासाठी सरळ बाजूने अशी टिप टाकायची. अशा पद्धतीनं ओव्हरलॉक आपल्याकडं नसेल मशीन तर आपण ह्या पद्धतीनं लॉक करू शकतो. सरळ बाजूने आपण टिप टाकून घेतली, नंतर आपण उलटं केलं आणि त्याच्यावरती अर्धा इंचाचं मार्जिन सोडून ही अशी आपण टिप टाकून दिली, जेणेकरून आपलं फिनिशिंगमध्ये दिसेल. मग आता आपण छातीचा चौथा भागाचं मार्किंग केलं. दंडघेराच्या निम्मे आणि कमरेच्या चौथा भाग असं मेजरमेंट घेऊन लाईन ओढून घेतली आणि आता त्याच्यावरून आपण शिलाई मारून घेणार आहोत. अशा पद्धतीनं आपण शिलाई मारली. त्याच्या शेजारूनच एक शिलाई मारायची, थोडंसं अंतर 1/2 इंचाचं अंतर सोडून, जेणेकरून ते म्हणजे जर तुम्ही कमी आपल्याला उसवायला सुद्धा जागा ठेवता येते. दोन्ही साईडचं फिटिंग टाकून घ्यायचं. अशा पद्धतीनं तुम्ही फिटिंग केलं तर तुमचं फिटिंग खूप छान असं येईल. अशाच पद्धतीनं हा ब्लाऊज तयार झालेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ पूर्णपणे बघितल्याबद्दल धन्यवाद.